करा चालू. तुम्हाला काय त्रास होत होता आधी? अगोदर तो उठताना खरं वाजायचं आणि जळजळ करत होतं. परत हे जे डोळे आहेत ना त्याचं हे दुखायचं. असं थोडंसं पाय हलावला की ती शिर तिथं गाठ एक खाली बरं. खाली ती गाठ आता कमी आली थोडीशी. त्याच्यावर ही शिर गेली नाही एक की मला चालताच येत नव्हतं. अच्छा. आणि हा गुडघा चमाकला की पडतो मी. किती दिवसापासून त्रास होता? हे जवळजवळ 2-3 वर्ष झालं सर आपल्याला. 5-6 वर्ष झाली. अच्छा. मग त्यापासून ते आता ही औषधं घेतली जरा थोडंसं म्हणजे 10% फरक वाटतो. खाली बसून कसं एकदा तुम्हाला बसता येत होतं का आधी? मांडी घालून बसता येत होतं का? नव्हतं. आता दाखवा आम्हाला. ते आता असं बसलं नाही आता वाजत नाही काय नाही. असं बसताना सुद्धा आवाज यायचा. अच्छा. पण आता तेव्हा मांडी घालतो. अरे वा. एवढी जलद क्रिया होतच नव्हती. हा अशी होत नव्हती. छान. तर आम्ही देवाचं नामच पडतो दत्ताचं. अरे वा. त्या टायमाला मी इथं नारळ घ्यायचो खाली. हां. असं 2 नारळ घेऊन बसायचं तेव्हा बसता यायचं. होय का? हो 2 असलेलं मोठे नारळ ठेवलेत मी. ते असं माटी खाली घ्यायचं गुडघ्याखाली घ्यायचं आणि असं बसायचं. किती त्रास होत होता? लई त्रास होत होता. पण आता काय होतं असं एक 15-20 मिनिटं माटी घातली हां. की मुंग्या यायचं होतं. अच्छा. तर मुंग्या कमी व्हायला. पटेल. रामकृष्ण हरी. आता उठता वगैरे बसता हा येतं? उठता येतं आता आवाज येत नाही. हां. एका दिवस खट्ट बसतो हे गुडघा नाही, नाही का असं उठतो म्हणून असं उठा येतं. आता काय वाटत ह्या शिर खट्ट वाजली इथली. ही शिर ह्या गाठी उचलते त्यांच्या पाया काढलाय आणि नंतर मग येतं चालायला. हां. त्याच्यामुळे काय होतं तिला आला असलं फक्त मुंग्या ह्या आता उभा राहिले मुंग्या येते. हां. ते कमरेचा त्रास कमी झाला का? कमरेत त्रास काहीच नाही मला. नाही ना? नाही नाही काय नाही. फक्त इथून खालीच ही. ह्या पण त्या गाठीच्या तिथूनच मुंग्या येतात का खाली? हो हो ही काय इथं गाठी आहे बघा. त्याच पायाला येतात ना? नाही दोन्ही बी दोन्हीला येतात. दोन्ही पायाला मुंग्या येते गुडघ्यापासून खाली. बघतो आता मी बी येणार आहे घरी. त्या मुंग्या कमी व्हायला पाहिजे. चालेल. होते. आताशे आता किती दिवस झाले? 1 महिना झाला. 1 महिना झाला. प्रोडक्ट संपले तुमचं? संपलं. संपलं काय? हा? औषध संपलं. संपलं म्हणून तर आलो मी. बरं. औषध संपलं ते.